सूक्ष्म आणि बादर नामकर्म कशाच म्हणतात? सूक्ष्म नामकर्म सूक्ष्म शरीर नामकर्म म्हणतात. सूक्ष्म शरीर कशाला म्हणायचं? सूक्ष्म शरीर कशाच म्हणतात? निगुती जीवनात नसते. जे प्रतिघातानं रहित शरीर आहे, म्हणजे ते दुसऱ्याला अडथळा करत नाही आणि दुसऱ्याच्या द्वारे त्याला अडथळा होत नाही, त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर नामकर्म. बादर शरीर नामकर्म बादर शरीर नामकर्म ज्या कर्माचा उदय असता बादर शरीर प्राप्त होतंय. मग बादर शरीर कशाला म्हणायचं? तर प्रतिघात सहित जे शरीर आहे, दुसऱ्याला अडथळा करताना ज्याला दुसऱ्याच्या द्वारे अडथळा होतो त्याला म्हणायचं बादर शरीर. आणि असं शरीर ज्या नामकर्माच्या उदयानं प्राप्त होतंय त्या कर्माला म्हणायचं बादर शरीर नामकर्म. बादर शरीर नामकर्म हे कारण आहे आणि बादर शरीर उत्पन्न झालं ते कार्य आहे. हे आता अवधारी शरीर आपलं दिसतंय, हे काय झालं? कार्य. आणि अवधारी शरीर नामकर्म हे काय झालं? कारण झालं. दोन मध्ये फरक लक्षात घ्यायचं, कारण आणि कार्य. अवधारी शरीर नामकर्म कारण आणि अवधारी शरीर नामकर्म कार्य. अवधारी शरीर कार्य. आता पुढे चालत आपलं पर्याप्ती. पर्याप्ती नामकर्म कशाच म्हणतात? साधना भावी सांगा. ज्या नामकर्माच्या उदयामुळे यथायोग्य पर्याप्ती प्राप्त होण्याची आपापल्या यथायोग्य पर्याप्ती पूर्ण होतात. त्याला पर्याप्त नामकर्म म्हणायचं. मग पर्याप्ती कशाला म्हणताना मग तिथे शक्ती सांगायचं. पर्याप्ती कशाच म्हणतात? मग त्याचे ज्याच्या पूर्ण पर्याप्ती प्राप्त होतात, ज्या कर्माचे उदय असतात त्यांना पूर्ण पर्याप्ती प्राप्त होतात त्यांना पर्याप्त नामकर्म विचारलं नाही, पर्याप्ती कशाच म्हणतात? सांगा मग. मध्ये बोलायचं नाही कोणी. यांच्या परमाणूंना शरीर प्राप्त होते. शरीर, इंद्रिय, भाषा, मन बोलू नका मन इत्यादी रूप परिणमिणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला पर्याप्ती म्हणतात. हे शेवटचे शब्द लक्षात ठेवायचे. जीवाची शक्तीची पूर्णता म्हणजे पर्याप्ती. कार्य पूर्ण होणं म्हणजे पर्याप्ती असं नाही, शक्तीची पूर्णता. पर्याप्त नामकर्म झालं, ते पर्याप्त जीव झाला, तर जीवाचं विशेषण झालं. आणि पर्याप्ती ही ते कार्य झालं, ते कार्य झालं तर तो जीव पर्याप्त म्हणायचं. पर्याप्ती ज्याच्या पूर्ण झाल्या त्या जीवाला पर्याप्त म्हणायचं. ज्याची पर्याप्ती पूर्ण होत नाही तो जीव अपर्याप्त म्हणायचं. आता पुढे पर्याप्तीचं विशेषता सांगितलेलं आहे. पर्याप्तीचे किती भेद आहेत? तर पर्याप्तीचे भेद पर्यंत आपण बघू आणि मग वाचू. पर्याप्ती मराठीमध्ये ती दीर्घ काढायचं, हिंदीमध्ये काढताना कसं काढतात. मराठीमध्ये शेवटचं सगळं दीर्घ काढायचं सही. तर त्यामध्ये पहिले आहे, आता आपण तीन हे सांगितलं होतं आहार वर्गणा. पहिल्यांदा आहार पर्याप्ती, दुसरी आहे शरीर पर्याप्ती, तिसरी आहे इंद्रिय, चौथी आहे श्वासोच्छ्वास. ओळीनच घ्यायचं, सांगायचं कुठलं पण. श्वासोच्छ्वास ते माझं तरी सकाळचं काढून आचाशींचं जे लावतात ते लावायचं, त्याच्यानं आवाज मोठा येतो. माईकचं सकाळी पण ते आवाज एवढाच असते. तर पर्याप्ती म्हणजे
शक्तीची पूर्णता सांगितली ना. तर ज्यावेळेला आता जीव दुसऱ्या गतीतून तिथलं शरीर सोडून दुसरं शरीर धारण करण्यासाठी येतो दुसऱ्या गतीमध्ये, तर त्याला काय होते, तिथं आहार वर्गणा ग्रहण करणार तो. तिथे गेल्यानंतर विग्रह गतीतून तिथे गेला आणि त्याने आहार वर्गणा ग्रहण केली की तो आहारच झाला. आहार वर्गणा ग्रहण केली तर त्याला काय म्हणतात, आहार. मग ते आहार वर्गणाचे ग्रहण होतात, त्याचं पहिल्यांदा काय होतंय, 2 विभागामध्ये त्याचं हे होतंय, खल भाग आणि रस भाग. आता आपण सुद्धा अन्न खातो का नाही, त्याचं एकदम रक्त बनत नाही. पहिल्यांदा पातळ आणि घट्ट असे 2 भाग होतात. आता ते फॅक्टरीत पण कुठलं तर माल बनवतात असताना पण बघा कशी ते प्रोसिजर असते सगळे. साखर बनवायचं आहे तर पहिल्यांदा ते उसाचा रस घालणार, मग त्याचं होणार, त्याचं मग ते पाक होणार, असं सगळं ते प्रोसिजर असते ना. तसेच ह्याची पण सगळी प्रोसिजर आहे. तर ते आहार वर्गणा ग्रहण होतात. ग्रहण झाले की ते परमाणूच आहेत ना, भूतगत परमाणू. तर ते 2 विभागामध्ये विभागले जातात, एक टणक भाग म्हणजे घट्ट भाग आणि एक पातळ भाग. तर ती बनवण्याच्या शक्तीची पूर्णता झाली तर त्याला म्हणायचं आहार पर्याप्ती. आहार वर्गणीच्या परमाणूंना म्हणजे आपण जे आता प्रत्येक आपण खातो त्याचा काही संबंध नाही इथं त्या आहाराचा. तो कवला आहार आहे, त्याचं पण ते सप्तधातूमध्ये रूपांतर होताना असं क्रमानच होत असते. म्हणजे ते आपण अन्न खातो ना, आहार वर्गण्याचा संबंध नाही. हा, तिथं आहार वर्गण्याचा संबंध नाही, तो कवला आहार वेगळाच. आणि हे आहार नेहमी ग्रहण करतो आपण, आहार वर्गण्याचे परमाणू ते वेगळं. ती जी शक्ती आहे आपण खाल्लेलं पचवायचं 2 भागामध्ये करायचं, म्हणजे कवला आहाराची. ती सजीवाची एक शक्तीच आहे का नाही की तसं बनवण्याची. हा तेच की ते त्यानेच की कुठल्या कर्माच्या वेळेला ते सगळं कवला अन्नाचं ते सप्तधातूमध्ये रूपांतर होणं ते हे की स्थिर अस्थिर नामकर्म. स्थिर अस्थिर नामकर्मामध्ये येते ना ते सप्तधातू रूपानं परिणामन होते. हा हा तर ते सारामध्ये स्थिर असते ना. आता इथं जे आहार वर्गण्याचे परमाणू आहेत त्यांना काय बनवलं, पहिल्यांदा खल आणि रस. खल म्हणजे टणक भाग घ्यायचा आणि हा पातळ भाग, जे घट्ट आणि पातळ असं ते परमाणू 2 रूपाने. आता त्याला ज्याला गर्भामध्ये पण जीव येतो ना, पहिल्यांदा ते लिपलपीच असते की काय असते त्याच्यामध्ये, गोळा झालेला असतो. परंतु इथं हे पर्याप्ती लावताना हे लक्षात ठेवायचं, ते कार्य लावायचं नाही, त्या शक्तीची पूर्णता असं लावायचं. ते कार्य तर होत राहील. आता सुद्धा आपलं होते, प्रत्येक समयाला आपण आहार वर्गणा ग्रहण करतो ना, तर त्याचं पहिल्यांदा असंच होणार, रसभाग आणि खलभाग. मग त्याचं ते सप्तधातूमध्ये वगैरे नंतर रूपांतर होणार, शरीर रूपाने त्याचं नंतर रूपांतर होणार. मग आता ह्याच्यामध्ये जे घट्ट भाग केलेला आहे, म्हणजे घट्ट केलं पातळ, तर ह्याचं काय रूपांतर होतंय, त्याचं हाडे वगैरे मांस वगैरे ह्याच्यामध्ये रूपांतर होतंय, हाड इत्यादी. आणि पातळ त्याचं रक्त वगैरे त्या रूपांमध्ये रूपांतर होतंय. तर ही करण्याची जी जीवाची शक्तीची पूर्णता त्याला म्हणायचं शरीर पर्याप्ती. पहिल्यांदा आहार वर्गण्याच्या परमाणू काय केलं, खल आणि रसभाग रूप केला. मग ते जे खलभाग रूप होता त्याला हाड इत्यादी टणक भाग रूपाने परिणमण्याची शक्तीच लावायची. इथं हे कार्य आता सुद्धा आपल्या साई पर्याप्ती चालू आहे. त्या सुरुवातीलाच होत असं झाले, म्हणजे शक्तीची पूर्णता सुरुवातीला झाली, परंतु त्या पर्याप्तीचं जे कार्य आहे ते सतत होतच राहते हे सगळं. आणि त्याच्यानंतर रसाचे भाग जातो, रक्त भाग रूपाने परिणमणारे जीवाची शक्तीची पूर्णता. असं व्याख्यान सोपं, पाठीवर पुढचं सगळं ते शब्द लावायचे. ज्या कर्माचा उदय असताना आहार वर्गण्याच्या परमाणूंना खल आणि रसभाग रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला आहार पर्याप्ती म्हणतात. अवघड म्हणजे समजून घेतले की सोपं आहे व्याख्या पाठ करायला. मग त्याच्यानंतर पुन्हा ज्या कर्माच्या उदयाने जे नाही, कर्माचा उदय तर लावायची गरज नाही, तर पर्याप्ती लावायची आहे फक्त. आहार वर्गण्याच्या परमाणूंना खल आणि रसभाग रूपानं परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला म्हणायचं आहार पर्याप्ती. मग पुन्हा खल भागाला हाड इत्यादी रूपानं, रसभागाला रक्त इत्यादी रूपानं परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता.
जीवाच्या शक्तीची पूर्णता सगळ्या लावायचं शेवटी. म्हणजे तिथं त्या सुरुवातीला आपला जन्म झाला ना त्याच वेळेला ती शक्ती आपल्याला येते, मग ते कार्य सतत होत राहते पुढे. नंतर मग त्याचं पुन्हा जे हाड मांस वगैरे ते आता ते गर्भामध्ये आलं तर आपण बघतो ना तिथं इंद्रिय वगैरे झालेले नसेल, फक्त तो घट्ट मांसाचा गोळा असतो तो. त्याच्यानंतर मग त्याला ते अवयव खुडतात असे अंकुर, मग ते पुन्हा 5व्या महिन्यात पालीसारखं दिसते तर इंद्रिय म्हणजे इंद्रिय आहार वगळण्याच्या परमाणूंना इंद्रिय आकार रूपानं परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला पर्याप्ती पूर्ण म्हणजे फक्त शक्तीची पूर्णता त्यालाच पर्याप्ती म्हटले ना. त्यांनी ते पण लावलंय तिथं इंद्रियाकार बनवण्यास व त्याद्वारा विषय ग्रहण करण्यास कारणीभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता. असं इंद्रिय रूपाने परिणमणाऱ्या असं म्हणलं तर सुद्धा चालते तेवढं. म्हणजे जे इंद्रिय पर्याप्ती झाले म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी जे आहार वगळण्याचे परमाणू आहेत त्यांना इंद्रियाकार रूपाने बनवण्याची शक्तीची पूर्णता झाली आणि मग त्याच्याद्वारे त्या इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करण्याची पण शक्ती उत्पन्न होईल. जे इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय आपण कुठल्या इंद्रियाच्या द्वारे ते विषयाला ग्रहण करू शकत नाही. मग ते इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्यावर करतो की ग्रहण करणार. म्हणजे 2 कार्य सांगितले त्यांनी, इंद्रियाकार बनवणं आणि त्या विषयाला ग्रहण करणं, इंद्रियांच्या विषयाला ग्रहण करणं त्याची शक्ती, इंद्रियांच्या आकार रूपाने परिणमणं आणि विषय ग्रहण करण्याची शक्ती, विषय ग्रहण करणं त्या इंद्रियांच्या विषयाला ग्रहण करण्याच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात इंद्रिय पर्याप्ती. सगळं म्हणजे एवढं हे असं तरी अवघड म्हणायचं नाही, फक्त ते सोपं आहे. काय त्या त्यामध्ये काय कार्य होतं ते लावायचं आणि ती होण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला ते पर्याप्ती म्हणायचं. श्वासोश्वास मध्ये काय घेणार तिथे आहार वगळण्याचेच परमाणू, हे जे आपला श्वासोश्वास सुद्धा कशाच्या द्वारे होतो आहार वगळण्याच्या परमाणूच्या द्वारेच होतो. आहार वगळण्याच्या परमाणूंना श्वास आणि उच्छ्वास रूपानं बनवणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला नाही आहार वर्गण्याचं परिणामन श्वासोश्वास रूपाने होतं. आहार वर्गण्याचंच परिणामन आहार पर्याप्ती रूपाने होतं, शरीर पर्याप्ती रूपाने होतं, पर्याप्ती रूपाने होतं, त्याचंच ते कार्य आहे. आता जसं पीठ घेतलं त्याच तुम्ही काय बनवला पहिला मळलं म्हणजे काय म्हणतात त्याला आपण कणिक म्हणतात नाही का, मग ते कणकेचेच गोळे केले, गोळे लाटून त्याची चपाती केली, त्याचंच ते कार्य चाललंय. तसंच आहार वर्गाला ग्रहण करतो त्याचीच आहार पर्याप्ती होणार, पहिला घट्ट पातळणार, त्याचंच आपण शरीर ग्रहण करणार, त्याचंच पुन्हा इंद्रियाकार रूपाने परिणाम होणार, त्याच्यातूनच श्वासोश्वास उत्पन्न होणार. म्हणजे एक आहार वर्गणीचे 4 पर्याप्ती कार्य म्हणजे आहार वर्गणीपासून होणार सगळं. 4 पर्याप्ती म्हणतात आहार वर्गण, म्हणजे आहार वर्गणीच्याच परमाणूंना हे करणार सगळं. म्हणून तेच म्हटलं की व्याख्या पण अशी लक्षात ठेवायची असते सगळे सोपी. आहार वर्गणीचेच परमाणू 4 मध्ये लावणार, मग तिथं काय केलं